नमस्कार, रामराम. मी बशीर जमादार. गावाकडच्या बातम्यामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात गावाकडच्या हेडलाईन्स. परीक्षा सुरू असताना शाळेत सुरू होता लग्नाचा गोंधळ. अमळनेरमधल्या नगरपालिकेच्या उर्दू शाळेचा अजब कारभार. एकत्र बसून विद्यार्थ्यांनी लिहिले पेपर. दुष्काळी मदतीची घोषणा होऊन 1.5 महिना उलटला, पण शेतकऱ्यांच्या हाती दमडाही नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची व्यथा. जसं 2007, 8, 9ला अडचणी आल्या महाराष्ट्र सरकारने त्यातून मार्ग काढला, तशा प्रकारची विनंती महाराष्ट्र सरकारला संघाच्या वतीनं करावी. हे जे इन्कम टॅक्सचे नोटिसा कारखान्याला आल्या त्याला सर्वस्वी पवारसाहेबांचं कृषीविषयक धोरणच जबाबदार आहे. FRP वरून पुन्हा शरद पवार आणि राजू शेट्टीमध्ये वाद. पवारांनी केली सरकारी मदतीची मागणी, तर परिस्थितीला शरद पवारच जबाबदार. शेट्टींचा पलटवार. गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर ऊस तोडणी कामगारांचा आक्रमक पवित्रा. 1 फेब्रुवारीपासून आंदोलनाचा दिला इशारा. माळीन दुर्घटनेला उद्या होणार 6 महिने पूर्ण. जखमा झाल्या पुन्हा ताज्या. रस्त्याचं काम सुरू असताना सापडले मानवी हाडांचे अवशेष. बार्शीतल्या रेड लाईट एरियामधल्या महिलांसाठी सुरू झालंय वाचनालय. सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार. परीक्षा सुरू असताना सहसा शाळेमध्ये परिसरात शांतता असते, पण अंमळनेरमध्ये मात्र वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. इथं विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, ती डीजेच्या आवाजाच्या साथीनं. इतकंच नाही तर एकेका बेंचवर चक्क 3 ते 4 विद्यार्थी पेपर सोडायला बसले होते. याचं कारण म्हणजे या मुलांची परीक्षा सुरू असताना या शाळेच्या आवारामध्ये धूमधडाक्यात लग्न सुरू होतं. नगरपालिकेच्या या उर्दू शाळेच्या आवारासोबतच वर्गखोल्या आणि व्हरांडेही या लग्नासाठी भाड्यानं देण्यात आलेत. त्यामुळे एकीकडे रिकाम्या असलेल्या वर्गामध्ये परीक्षा सुरू होती, तर दुसरीकडं लग्नाच्या जेवणाची तयारी. पेपर लिहिण्यासाठी या मुलांना पुरेसे वर्गच नसल्यानं एकाच वर्गात कोंबून मुलांना परीक्षा द्याव्या लावत आहेत. काही ठिकाणी तर मुलांना हे असं जमिनीवर बसून पेपर सोडवायला लागले. पण शाळेच्या बोर्डाचं प्रशासन, अधिकारी, शिक्षण सभापती यांनी मात्र आपण शाळेमध्ये लग्नाला परवानगी दिलीच नव्हती असा दावा केलाय. तर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी फोन केल्यामुळे शाळा लग्नासाठी द्यावी लागली असं शिक्षकांचं म्हणणं आहे. खरं तर शाळा सुरू असताना कोणत्याही कार्यक्रमासाठी भाड्यानं शाळा देता येत नाही असा नियम आहे, पण इथं तर सर्रास नियम धाब्यावर बसवल्यानं या मुलांची खरीखुरी परीक्षा झाली. स्कूल के ग्राउंड पे शादी चालू तो हमें पेपर लिखने में बहुत तकलीफ हो रही और क्लासरूम में बैठने के लिए जगह नहीं है. एकीकडं मुलं परीक्षा देत आहेत, तर दुसरीकडे लग्नाची गडबड सुरू आहे. याबद्दलच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे आपला रिपोर्टर सतीश पाटील. सतीश, आपण बघितलं की एकीकडं पोरं परीक्षा देत आहेत, दुसरीकडे लग्नाची घाई गडबड सुरू आहे, पण त्यांना डीजेच्या आवाजामध्येच ही परीक्षा द्यावी लागते. काय आहे हा सावळा गोंधळ? सर, या इमारतीमध्ये उर्दू शाळा भरते आणि या इमारतीतले 3 वर्ग खोल्या ह्या लग्नासाठी भाड्याने दिल्या गेल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसायला जागा नव्हती आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे पेपर सुरू होते आणि विद्यार्थ्यांना बसायला जागा नसल्यामुळे 2 वर्ग 1 वर्गामध्ये मुलांना बसावं लागलं आणि पेपर बेंचवर बसायला जागा नसल्यामुळे एका बेंचवर 3-3, 4-4 विद्यार्थी बसले होते. तरी जागा नसल्याने विद्यार्थ्यांनी खाली बसून पेपर लिहिले, तर काही विद्यार्थी खिडकीत बसून पेपर लिहित होते आणि हे पेपर लिहित असताना लग्नाची वळत या शाळेच्या आवारात आली आणि त्यावेळी डीजेचा आणि बँडचा आवाज होत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपरही लिहिता येत नव्हता. पेपर लिहायचा कसा हा प्रश्न पडला. त्यावेळेस आम्ही तिथं पोहोचल्यानंतर याबाबत मुख्याध्यापकांना विचारलं की येतं लग्नाला परवानगी दिली कोणी. तेव्हा मुख्याध्यापकांनी सांगितलं की स्कूल बोर्डचे जे सिनियर क्लर्क आहेत त्यांनी मला फोन केला होता आणि ही या इमारतीतील 3 वर्ग खोल्या आणि ग्राउंड हे लग्नासाठी देण्यात आलंय, तरी आपण त्यांना सहकार्य करावं. तेव्हा त्यानंतर आम्ही स्कूल बोर्डच्या
अधिकाऱ्यांकडे गेलो तेव्हा त्यांना विचारलं तुम्ही या लग्नाला परवानगी दिली का, तेव्हा त्यांनी सांगितलं हे तुम्हीच मला सांगतायत की इथं लग्न आहे असं. त्यांनाही माहित नव्हतं. त्यानंतर आम्ही स्कूल बोर्डचे शिक्षण सभापती यांना विचारणा केली. त्यांनी सांगितलं की मलाही माहिती नाही. मग या अधिकाऱ्यांना जर माहिती नाही तर ही परवानगी दिली कुणी, असाही प्रश्न निर्माण होतो. आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना या ठिकाणी लग्नाला परवानगी, लग्न समारंभ साजरा केला जातो, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं, याची कोणालाही काही पडली नाही. धन्यवाद सतीश या माहितीबद्दल. आपल्यासोबत आता आहेत नितीन निळे, शिक्षण सभापती आहेत. आपण त्यांना विचारूया. आपण पाहिलं नितीन निळे, आपण पाहिलं विद्यार्थ्यांना डीजेच्या आवाजामध्ये परीक्षा द्यावी लागते. परीक्षा सुरू असताना शाळेच्या आवारात लग्नही सुरू आहे. यासाठी एकेका बेंचवर 3-4 विद्यार्थी बसलेले आहेत. काय आहे हा सर्व प्रकार काय आहे आणि या लग्नासाठी परवानगी कुणी दिली? या ठिकाणी मला ज्या वेळेस हा फोन आला की बुवा हे झालं, तर मी तिथं चौकशी केली नाही. आपण शाळा सुरू असताना कोणाला शाळा देत नाही. जर सुटीचे दिवस असेल तर आपण ती शाळा देऊ शकतो, पण शाळा चालूच्या प्रोग्राम मध्ये आमच्याकडून कुठल्याही परिस्थितीत आम्ही परवानगी दिलेली नाही. तुम्ही म्हणता तुम्ही परवानगी दिली नाही, मग कुणी दिली ही परवानगी? ही मी आता चौकशी लावली. मी आज येऊनशी पण बोललो. येऊनशी आता मी चौकशी लावतो. जो दोषी असेल त्याच्यावर नक्कीच प्रमाणे कारवाई केली जाईल. इथं प्रत्येक जण नाकारतोय परवानगी आम्ही दिली नाही, शाळा म्हणते परवानगी आम्ही दिली नाही, तुम्ही म्हणताय परवानगी तुम्ही दिली नाही, तर मग इथं लग्न कार्य कसं सुरू आहे? तेच आता मला पण त्यावेळेसच कळलं ना लग्न आहे असं. मी अशी कोणतीही लेखी त्यांना परवानगी दिली नाही आणि तोंडी सुद्धा परवानगी आपल्या माहिती सुद्धा नव्हतं. ठीक आहे, तुम्ही परवानगी दिली नाही, पण इथं लग्नाचं कार्य सुरू आहे, एकीकडे विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. आता तुम्ही चौकशी करून काय कारवाई करणार संबंधितावर? जो दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई होईल त्यात शंका नाही साहेब. धन्यवाद या माहितीबद्दल. जो दोषी आहे याच्यामध्ये त्याच्यावर कारवाई होईल असं शिक्षण सभापतीने आपल्याला सांगितलंय. बघूया काय कारवाई होते. ओढ्यात पुढच्या बातमीकडे. दुष्काळ मदतीची घोषणा करून 1.5 महिना उलटला, पण शेतकऱ्याच्या हातात आतापर्यंत एक दमडीही पडलेली नाही. त्यामुळे सरकारनं जाहीर केलेल्या मदतीचं पॅकेज नेमकं कुणी अडवून ठेवलंय हेच बळीराजाला समजेनासं झालंय. पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. हे आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातील गंभीरवाडी गावचे शेतकरी बाबूराव खोचरे. खोचरे यांच्याकडे जेमतेम 2.5 एकर जमीन. त्यावरच खोचरेंच्या कुटुंबाचं भागत नाही, म्हणून त्यांनी शेजारच्या शेतकऱ्याची जमीन कसण्यासाठी बटईने घेतली. पण गेल्या 4 वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ आहे. हे कमी की काय म्हणून गेल्या खरीप हंगामात हातातोंडाशी आलेलं पीक गारपिटीनेही नष्ट केलं. 20,000 म्हणजे काय नसतं, त्या बाया त्या खातातच गेलं. खत टाकायला 150 रुपये. थोडक्यात गेल्या 4 वर्षांपासून खोचरे यांच्या पदरात काहीच पडलेलं नाही. म्हणूनच त्यांनी आता दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून राबण्याचीही तयारी ठेवली आहे. पण तेही काम मिळत नाही. हातात काम नसल्याने जगायचं तरी कसं असा प्रश्न त्यांना सतावतोय. पैसे यायचे ते आले बी नाहीत परत. काय यायचं होतं ते असे हे ना, म्हणजे हालत झालं भलतच. पाऊस नाही, पाणी नाही, हिरीत जावं आता कुठं 2 वाफ्याचं कांद्याचं पाणी नाही, काय भिजवावं तरी काय. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर पॅकेज मिळण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातली 381 गावं पात्र ठरवली आहेत. त्यासाठीचे 73.47 कोटी रुपये उस्मानाबाद जिल्हा बँकेत जमा देखील झाले. पण ही जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यात उशीर होतोय. सध्या बँकेची परिस्थिती नसल्यामुळं, वसुली नसल्यामुळं शिल्लक आहे. काही लोकांची खाती नाहीत वगैरे बदली आहे, त्यामुळे पेंडिंग आहे. नवीन आणखीन काय आलेलं नाही. दुष्काळ आणि नापिकीमुळे एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 80 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरीही शासकीय अधिकाऱ्यांना दुष्काळ आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची शासकीय मदत द्यावीशी वाटत नाहीये. म्हणून या झारीतल्या शुक्राचार्यांवर राज्य सरकार नेमकी कधी कारवाई करणार असा सवाल शेतकरी विचारतायत. बालाजी निरफळ, IBN लोकमत, उस्मानाबाद. गावाकडच्या बातम्यामध्ये घेऊया एक ब्रेक नंतर पाहूयात माळींमधल्या जखमा झाल्या पुन्हा ताज्या. बातमी आहे माळींची. माळीण दुर्घटनेला 30 जानेवारीला म्हणजे उद्या 6 महिने पूर्ण होत आहेत.
पण यामध्ये सुखरूप बचावलेल्या गावकऱ्यांच्या वेदना मात्र तशाच आहेत. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या नागरिकांची शोध मोहीम तब्बल 6 दिवस सुरू होती. मात्र प्रशासनाला 151 पैकी 146 मृतदेहांचेच पूर्ण अवशेष सापडलेत. 6 मृतदेहांचे सगळे अवयव सापडले नव्हते आणि आता 2 दिवसांपूर्वी आणखी काही अवशेष सापडलेत. या परिसरातून जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू होतं त्यावेळी हाडं आणि कवट्या सापडल्यानं एकच खळबळ उडाली. यामध्ये पुन्हा एकदा माळीण दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्यात. आम्ही त्यावेळेसच मागणी केली होती की ज्यावेळेस काम चालू होतं की बाबा त्यांनी खालच्या बाजूने थोडंसं उकरावं, जेणेकरून खालच्या बाजूला जे लोक गाडली गेली आहेत ती त्या ठिकाणी मिळली जातील. परंतु त्यावेळेस त्यांनी सांगितले की खालच्या बाजूला जर वरून डोंगर कोसळलं तर खालच्या बाजूला कसं काय जागेवरतीच सगळे सापडतील. परंतु आता ज्यावेळेस तिथं रस्त्याचं काम चालू केलं आणि रस्त्याच्या कामाच्यासाठी ज्यावेळेस तिथं खणलं गेलं त्या ठिकाणी आत्ता काही कवट्या माणसांच्या, मृत माणसांचे हाडं वगैरे सांगाडे सापडायला लागलेले आहेत. आता तिथं आपणच आपल्याकडूनच मला आता समजलं की काल तिथं असं झाले, बॉडी पार्ट्समध्ये काही कवट्या मिळाल्या. तर असं असू शकतं की मी आता म्हणलं की 5 व्यक्तींच्या आम्हाला काही पूर्ण बॉडी मिळाल्या नव्हत्या, काही बॉडी पार्ट्स मिळाले होते आणि त्यावेळेस ते चिखल वगैरे असल्यामुळं कदाचित 9 दिवस झालेले होते, बॉडी कुजलेल्या असणार आणि त्याच्यामुळं मग ह्या बॉडीज इंटॅक्ट नसल्यामुळं काही पार्ट्स मिळाले आणि त्याच्या आधारित हे झालं. चुकून ह्या कदाचित हे जे कवटी सापडली तर ह्या 5 पैकीच ह्या व्यक्तींच्या असू शकेल. गावाकडच्या बातम्यामध्ये घेऊया पुन्हा एक ब्रेक नंतर पाहूयात बार्शीतल्या रेड लाईट एरियामधलं वाचनालय. वाचनावर कुणाची मक्तेदारी नाही आणि हेच सिद्ध झालंय बार्शीमध्ये. बार्शीमध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांना आता आपली वाचनाची हौस भागवता येणार आहे. त्यांच्यासाठी खास वाचनालय सुरू झालंय. काही सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी या महिलांसाठी पहिलं वाचनालय बार्शीत सुरू केलंय. या महिलांच्या मुलांनाही वाचनाची आवड निर्माण व्हावी अशी आशा त्यांना आहे. वाचनामुळे या महिलांच्या विचारात बदल होईल असा विश्वास या संघटनांना वाटतोय. वाचाल तर वाचाल याच संकल्पनेतून बार्शीतील रेड लाईट एरियामध्ये आता वाचनालय सुरू झालेलं आहे. काय याच्या पाठीमागची संकल्पना आहे आपण जाणून घेऊया. काय नेमकी याच्या पाठीमागची संकल्पना? रेड लाईट एरियाकडे बघण्याचा जो काही समाजाचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बदलणं ही अत्यंत काळाची गरज होती. या घटनेने त्यांनाही समान नागरिक म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे, तो त्यांना मिळावा आणि जोपर्यंत यांच्यामध्ये विचारक्रांती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने सन्मानाचं जीवन त्यांना जगता येणार नाही. आणि म्हणून क्रांतिसिंह महिला संघाच्या माध्यमातून ज्यावेळेस इनिशिएटिव्ह घेण्यामध्ये आले, त्यांच्या समस्या मांडण्यामध्ये आल्या आणि मला लक्षात आलं वरकरणी किती मलम लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. जोपर्यंत या महिला स्वतः विचारी बनत नाहीत तोपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये बदल करणं किंवा क्रांती करणं अशक्यच आहे. मॅडम हा उपक्रम नेमका तुम्हाला कसा फायदेशीर ठरला? हा उपक्रम खरोखरच अद्भुत आहे. कारण ज्यावेळेस मी मलाही वाचनाची खूप आवड होती आणि ज्यावेळेस मी वाचत होते माझ्या विचाराला बऱ्याच वेगळी दिशा मिळाली आणि आत्ताच म्हणलं वाचाल तर वाचाल. तर ह्याच्याने महिलांचे विचारसरणीला कुठंतरी वेगळी कलाटणी मिळेल आणि त्याच्याशिवाय आमच्या बाळाबद्दल जे काही गोष्टी काय शिकवायला पाहिजे, काय शिक्षण घ्यायला पाहिजे, मुलांच्यामध्ये काय विचार असायला पाहिजे, ह्या बऱ्याच पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला शिकायला मिळेल. आणि ह्याचा एक असा फायदा झाला की मी स्वतः वाचन केल्याने मला बरंचसं शिक्षणाबद्दल थोडीशी माहिती झाली आणि तो फायदा म्हणजे माझ्या 3ही मुली MSW झाल्या आणि चांगल्या हुद्द्यावर आज नोकरी करतात. गावाकडच्या बातम्यामध्ये आज इतकंच, पण बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. पहा फक्त IBN लोकमत.